आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। महाराष्ट्रात पुन्हा धनगर आरक्षण पेटणार। महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज 21 जानेवारीला मुंबईत धडकणार। धनगर समाजाचा 21 जानेवारीला मुंबई येथे मोर्चा धडकणार असल्याचे धनगर समाजाचे मल्हार योद्धे दीपक बोराडे यांनी श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याला दिनांक 6 जानेवारी रोजी किल्ले वाफगाव तालुका खेड येथे आले असताना आपल्या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी जालना येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते, परंतु आता न थांबता आंदोलन होणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे। तरी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाने मुंबईला येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। महाराजा यशवंतराव होळकर हे नाव घ्यायला जितकं सोपं आहे तितकं हे नाव बनण्यासाठी फार मोठा संघर्ष झालेला आहे। महाराजा सहजासहजी झाले नाही, प्रचंड चारी बाजूंनी आप्तस्वकीयांनी घेरलेलं, परकीयांनी घेरलेलं आणि त्या काळामध्ये महाराजा यशवंतराव होळकर राजा झाले, प्रचंड संघर्ष केला। आज या पवित्र मातीतून ज्या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला त्या किल्ले वाफगावच्या मातीतून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझ्या मल्हार मावळ्याला, अहिल्यामाईच्या लेकीला हात जोडून नम्र विनंती करतो। गेल्या 7 दशकांपासून आम्ही आमच्या घटनादत्त अधिकाराची लढाई लढतोय। धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यामुळं किती आमचं वाटोळं झालंय हे शब्दात वर्णन करता येत नाही। म्हणून धनगरांनी उपकार केलेत, राज्यात सरकार सत्तेवर आलं, देशात सरकार सत्तेवर आलं, धनगरांच्या उपकाराची जाणीव त्यांनी ठेवलेली नाही। लाखो लोकांसमोर, लाखो समाज बांधवांसमोर बारामतीत दिलेला शब्द देवेंद्र फडणवीसांनी पाळला नाही। लाखो आमच्या धनगर समाज बांधवांच्या समोर दिलेला पांडुरंगाच्या पंढरीत दिलेला शब्द नरेंद्र मोदींनी पाळला नाही। बांधवांनो, ही शेवटची वेळ आहे आमच्या लेकराबाळांचं कल्याण करून घेण्याची, आम्ही केलेल्या उपकाराची जाणीव या दोन्ही राज्यकर्त्यांना करून देण्याची आणि आम्हाला दिलेलं वचन पाळावं यासाठी त्यांना मजबूर करण्याची ही शेवटची वेळ आहे। म्हणून मी आपल्याला विनंती करतोय, रान पेटलंय, युद्धाला तोंड फुटलंय, काठावर बसू नका, गंमत पाहू नका, आपसी गटतट, मतभेद, पक्ष, संघटना बाजूला ठेवा। समाजापेक्षा, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही। तुमचं पद असेल नसेल, पैसा असेल नसेल, समाजाचं अस्तित्व राहिलं पाहिजे। आज या क्रांतिकारी दिवसापासून, या क्रांतिकारी भूमीतून आज आपण एक शपथ घेऊयात की जोपर्यंत आमच्या लेकराबाळांचं कल्याण होत नाही, फडणवीस आणि मोदी त्यांनी दिलेला शब्द पाळत नाही, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करत नाहीत, तोपर्यंत महाराजा यशवंतराव होळकरांचे विचार, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या क्रांतीची भाषा आमच्या डोक्यात भिनली पाहिजे। आमच्यातला सुद्धा महाराजा यशवंतराव होळकर जागा झाला पाहिजे। सरकारला सुद्धा कळालं पाहिजे की ज्यावेळेस मल्हारराव होळकर म्हणून तुमच्या सोबत येतात तर तुमच्या आटकेपार झेंडे लागतात, पण ज्यावेळेस तुम्ही महाराजा यशवंतराव होळकरांसोबत पंगा घेता, त्यांच्या कुटुंबाला जेलमध्ये टाकता, त्यांच्यावर अन्याय करता, त्यावेळेस तुम्ही मातीत जाता, तुमची सत्ता मातीत जाते, हे ठणकावून सांगण्याची आज वेळ आलेली आहे। म्हणून भावांनो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, काठावर बसू नका, गंमत पाहू नका, जिथं आहात तिथून या लढाईमध्ये सहभागी व्हा। 16 जानेवारीला आम्ही जालन्यातून मुंबईच्या दिशेनं निघणार आहोत। रस्ता कसा असेल, कुठं थांबणार आहोत हे आपल्याला कळवू। 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आम्हाला जायचंय, लढाई जिंकायची। धन्यवाद। आणि मागील लाखोंच्या संख्येने जालन्यामध्ये आपला मोर्चा झाला, त्या ठिकाणी तुम्हाला शासनातर्फे काय आश्वासन दिले होते? शासनातर्फे चॉकलेट दिलं गेलं होतं आणि चॉकलेट खाऊन खाऊन धनगरांची पोटं भरलीत। धनगर कंटाळली त्या चॉकलेटांना। मी पोलीस खात्यात काम केलेल्यामुळे थोडंसं डोकं जास्त चालतं आणि ठरवलंय चॉकलेट खायची नाही, यांच्या भूलथापांना, आश्वासनांना बळी पडायचं नाही। जे देवेंद्र फडणवीसांनी बारामतीमध्ये सांगितलं ते कम्प्लिटली करेपर्यंत, आमच्या लेकराबाळांच्या हातात एसटीचं सर्टिफिकेट पडेपर्यंत हे आंदोलन, ही लढाई थांबणार नाही। याच्या पुढील दिशा तुमची काय असेल? जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, आमच्या लेकराबाळांचं कल्याण होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातला प्रत्येक मल्हार मावळा पेटवणार।
त्यांच्यातला यशवंतराव होळकर जागा करणार. प्रत्येक आमच्या अहिल्यामाईच्या लेकींना पेटवणार, त्यांच्यामध्ये भीमाई होळकर जागे करणार आणि या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध एल्गार पुकारणार आणि यांना दाखवणार होळकरांचं रक्त काय. काय नियोजन काय आहे आंदोलनाचं आता पुढचं? आंदोलन महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावातील मल्हार मावळे अहिल्यामाईंच्या लेखी 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होतील आणि जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होऊन सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन, ही लढाई थांबणार नाही.